नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मोशीतील नागरिकांना त्यांच्या हक्काचं खेळाचं मैदान मिळावं या मागणीसाठी शिवसेनेच्या रुपाली आलाट यांचं मागील 13 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. रुपाली आलाटांच्या आमरण उपोषणाला आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेऊन पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी फोनवर संवाद साधत मैदान नागरिकांसाठी परत द्यावं ही मागणी देखील केली आहे. नागरिकांना हक्काचं मैदान परत मिळावं, नाहीतर लोकसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी प्रशासनाला दिला आहे. त्याचबरोबर घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र ही दुसरीकडे स्थलांतरित करावं अशी मागणी देखील अमोल कोल्हे यांनी केली आहे. आयुक्तांसोबत ही चर्चा झाली की एक महिला गेले 12 दिवस उपोषण करते. त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू झालेलं आहे. केवळ चर्चा करू, बैठका करू या गोष्टींमध्ये न राहता याच्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेतला जावा. आणि त्याचबरोबर आयुक्तांना ही विनंती केलेली आहे की संपूर्ण जनतेची ही मागणी आहे, जे इक्वेस्टेरियनचे जे घोडेस्वारीची जो काही प्रोजेक्ट त्यांचा आहे तो पर्यायी जागेवर करावा. आपण नागरिकांना जे म्हणता आहात की मैदान पर्यायी जागेवर करतो, त्यापेक्षा आपण तो प्रोजेक्ट पर्यायी जागेवर करा, आमचं मैदान आम्हाला द्या, ही जी नागरिकांची म्हणणी आहे ही आयुक्तांपर्यंत पोहोचवली. आयुक्तांचा सोमवारी एलएक्यू लागलेला असल्यामुळं मंगळवारी बहुधा ही बैठक होईल. आणि जर यातून निर्णय नाही झाला तर आयुक्तांना ही कल्पना दिली तर मग याला प्रशासनाचा मनमानी कारभार असं म्हणावं लागेल आणि मग याचा अगदी संसदेपर्यंत आवाज उठवावा लागेल. एकीकडे जर मोदी सरकार, केंद्र सरकार खेलो इंडिया म्हणतं आणि दुसरीकडे जर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांच्या हक्काचं खेळाचं मैदान जर हिरावून घेतलं जात असेल तर याच्यामध्ये नक्की कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, यामध्ये नेमका हा प्रशासनाचा तुघलकी कारभार का सुरू आहे, या सगळ्याची उत्तरं, या सगळ्याचा जाब हा पालिका प्रशासनाला विचारला जाईल. यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतो आहे की अनेक वर्ष म्हणजे अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2-2, 3-3 वर्ष, काहींच्या तर 4-4 वर्ष निवडणुकाच झालेल्या नाही आहेत. त्यामुळं लोकप्रतिनिधी लोकांचं म्हणणं हे मांडू शकत नाही आहेत. त्यामुळे संपूर्णपणे हा प्रशासनाच्या हातात कारभार चालला आहे. जर अशा पद्धतीनं प्रशासनाची मनमानी चालली असेल, अशा पद्धतीनं मग लोकांनी काय फक्त टॅक्सेस भरायचा का की आम्हाला खेळायला मैदान मिळणार नाही, आम्हाला फॅसिलिटीज मिळणार नाही, तर लोकांनी फक्त टॅक्स भरायचा का, हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो आहे. यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे की जर या एकूण तब्बल 40 सोसायट्यांचे जर एक म्हणणं असेल, म्हणजे या 40 सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सगळ्या माणसांचं जर आपण म्हणू शकत असाल तर या 40 सोसायट्यांचं जर म्हणणं असेल की आम्हाला आमचं मैदान पाहिजे, तर मग पालिका कोणासाठी आहे, पालिका कोणाच्या हिताचा विचार करते, या नागरिकांच्या हिताचा तुम्ही विचारच करणार नाही आहेत का. आणि त्यामुळे आयुक्तांना आत्ता मी पुन्हा विनंती केलेली या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं की सर्वसामान्य जनतेचं जे म्हणणं आहे, नागरिकांचं जे म्हणणं आहे त्याला प्राधान्य द्यावं आणि जो घोडेस्वारीचा प्रोजेक्ट आहे तो पर्यायी जागेवर शिफ्ट करावा, पण नागरिकांना हक्काचं मैदान द्यावं. यावर लवकर तोडगा निघाला नाही तर प्रशासकीय अनेक मार्ग जे आहेत ते अवलंबले जातील. आणि जसं मी म्हणालो की संसदेचंही अधिवेशन सुरू आहे आणि संसदेच्या अधिवेशनात जर हा मुद्दा मला असं वाटतं की उचलण्याची वेळ शक्यतो महानगरपालिका आयुक्त हे आणणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे अजूनही त्यांच्याकडून. आणि त्यामुळे आत्ताही त्यांनी सांगितलं की मी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी तयार आहे, त्यामुळे ते लवकरच यावर सकारात्मक तोडगा काढतील अशी मला अपेक्षा आहे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.